ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। अखेर आता अर्जुनने कोर्टासमोर साक्षीच्या खोटेपणाचा पर्दाफाश केलेला असतो आणि त्याचवेळी आता रविराज यांना खोट्याची साथ दिल्याचा खूप मोठा पश्चाताप होणार असतो। तर कुसुमताईने आता चैतन्यला साक्षीच्या गाडीमध्ये पाहिलेलं असतं आणि त्याचवेळी आता तिथे खूप मोठा तमाशा सुद्धा होणार असतो। तर घरी येतात सायली आता अर्जुनला असा काही प्रश्न विचारणार असते की ज्याचं अर्जुनच्या तोंडून भन्नाट उत्तर ऐकून सायली अर्जुनवरती फिदाच होऊन जाते। तर आता किल्लेदार ज्यावेळी रविराज घरी आलेले असतात तेव्हाच आता ते प्रियावरती खूपच ओरडणार असतात, कारण साक्षीच्या खोटेपणाचा अर्जुनने पर्दाफाश केलेला असतो आणि प्रिया साक्षीसोबत, नागराज प्रिया दोघेही साक्षीसोबत असल्यामुळे आणि त्यांची साथ दिल्याचा पश्चाताप आता रविराजांना झाल्यामुळे रविराज खूप मोठा निर्णय घेणार असतात। आता तर तो निर्णय काय असणार आहे आणि अर्जुन आता सायलीला असं कोणतं उत्तर देणार आहे की ज्यामुळे सायली अर्जुनच्या त्या उत्तरावर फिदा होऊन जाणार आहे, हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। अर्जुनने कोर्टामध्ये जो काही पुराव्यांचा धमाका केलेला असतो त्यामुळे केसला एक वेगळीच दिशा लागलेली असते आणि अखेर आता मधुभाऊंचा सच्चेपणा कोर्टाच्या समोर आणलेला असतो आणि खूप मोठं केसला वळण देऊन मधुभाऊ, सायली, कुसुमला सुद्धा अर्जुनने आता टेन्शन मुक्त केलेलं असतं। अर्जुनच्या या कामगिरीवरती मधुभाऊ सुद्धा खूपच खुश झालेले असतात आणि आता त्यांना आशा वाटायला लागलेली असते की अर्जुनच आहे की आता मधुभाऊंना लवकरात लवकर बाहेर काढू शकतो। तर इकडे आता चैतन्य साक्षीसोबत बोलत असतो, तो म्हणत असतो की हवं तर तुम्हाला मार, माझ्याशी बोलू नकोस, वाद घाल, जे करायचे ते कर, पण प्लीज मला माफ कर। कारण साक्षी चिडलेली असते, अर्जुनच्या हाती जे काही पुरावे लागलेले असतात की साक्षीला वाटलेलं असतं की आता चैतन्य तर तिच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेला आहे, म्हणजे आता चैतन्य अर्जुनच्या सर्व काही गुपितच साक्षीपर्यंत पोहोचवेल। परंतु चैतन्य अर्जुनचा खरा मित्र असतो आणि तो अर्जुनशी कधीही गद्दारी करणाऱ्यातला नसतो, त्यामुळे आता आपल्या हाती चुकीचा मासा गळायला लागलेला असतो। त्याचमुळे साक्षी ते खूपच चिडलेली असते, तर चैतन्य तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो। तर इकडे कोर्टाच्या बाहेर आता मधुभाऊ गेल्यानंतर सायली, अर्जुन आणि कुसुमताई तिघेही बोलत असतात, तेव्हा कुसुमताई सुद्धा अर्जुनचं खूपच कौतुक करत असते। त्याचवेळी आता सायली अर्जुनला म्हणायला लागते की चैतन्य सर कुठे गेले आहेत, म्हणजे प्रत्येक वेळी मधुभाऊंसोबत बोलतात, त्यानंतर आपल्यासोबत जे काही कोर्टामध्ये झालेलं केसचं आहे त्याविषयी बोलतात, परंतु आता चैतन्य सर मला कुठेही दिसलेच नाही आहेत, ते कुठे गायब झाले। तेव्हा आता कुसुमताईला अचानक कोर्टामधली गोष्ट लक्षात येते की साक्षी चैतन्यकडे रागाने पाहत होते आणि चैतन्याने मान खाली घातली आहे। तेव्हा आता साक्षी आणि चैतन्यामध्ये काहीतरी असं नातं असल्याचा आता कुसुमताईला जरासा डाऊट आलेला असतो। तर कुसुमताई अर्जुनला सांगत असते की मला वाटतं की चैतन्य तुमचा खरा मित्र आहे का। तेव्हा आता अर्जुन म्हणतो की तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे कुसुमताई। त्यावर आता कुसुम म्हणत असते की नाही, मला ना त्यांच्यावरती जरा वेगळाच संशय येतो आहे। तर आता अर्जुन चिडतो आणि म्हणायला लागतो की तुम्ही प्रत्येकाची टांग खेचत जाऊ नका, तो लहानपणापासून माझा मित्र आहे, कायम तो माझी साथ देत आला आहे आणि आत्ता सुद्धा तो माझ्यासोबत कधीही गद्दारी करणार नाही, कारण तो माझा सच्चा मित्र आहे। माझे कुणाल आणि चैतन्य हे दोघे मित्र सोडले तर माझे कोणीही फ्रेंड्स नाही आहेत, त्यामुळे माझा सर्वात जास्त विश्वास चैतन्यावरच आहे। तेव्हा आता सायली कुसुमला गप्प बसवते। त्यानंतर अर्जुन म्हणतो की ठीक आहे, तुमचे डोकं शांत करण्यासाठी आपण कॉफी किंवा चहा प्यायचा का। त्यावर आता कुसुमताई, अर्जुन आणि तिकडे सायली तिघेही आता चहा पिण्यासाठी इकडे आलेले असतात। तर त्याचवेळी साक्षीसोबत चैतन्य बोलत असतो आणि साक्षीला म्हणत असतो की साक्षी प्लीज माझ्यासोबत बोल, मला हवं तर मार, काय बोलायचं आहे ते बोल, शिव्या घाल, परंतु प्लीज मला माफ कर, कारण अर्जुन माझा मित्र आहे आणि त्याच्यासोबत गद्दारी मी कधीच करू शकत नाही। म्हणजे मी असं म्हणत नाही आहे की तू खोटारडी आहे किंवा तूच खुनी आहे, परंतु मला समजून घे ना साक्षी, मी प्रत्येक वेळेसच अर्जुनचं प्रत्येक गुपित तुला नाही सांगू शकत आणि सांगायचं झालं तर अर्जुन नेमका काय करणार असतो ते त्याच्या घरातल्या माणसांना सुद्धा काही माहिती नसतं। अर्जुन असा व्यक्ती आहे की तो अचानकपणे बॉम्ब फोडतो
त्याच्या मनातील कोणतीही इच्छा किंवा कोणतीही गोष्ट तो अशी डायरेक्ट सरळपणे कधीही सांगत नाही. जे करायचं ते अर्जुनचं अचानकपणे असतं. त्यामुळे अर्जुन आता कोर्टात काय करणार होता आणि अर्जुनला कोणते पुरावे त्याच्या हाती होते हे मला काहीही माहिती नव्हतं. खरंच साक्षी, मला खरंच माफ कर. परंतु आता साक्षी बोलायलाच तयार नसते. तर इकडे आता तिघेही चहा पिण्यासाठी आलेले असतात. तेव्हा साक्षीचं लक्ष अचानक अर्जुनकडे जातं आणि साक्षी म्हणते की चैतन्य, तुझा मित्र अर्जुन आला आहे. तेव्हा आता चैतन्य अर्जुनला पाहतो आणि चैतन्य खूपच घाबरून गेलेला असतो. तर अचानक आता कुसुमताईचं लक्ष इकडे गाडीमध्ये जातं. तेव्हा आता काचेतून कुसुमताईला जरा चैतन्यसारखा चेहरा दिसतो, परंतु चैतन्य लगेचच खालती लपतो. कुसुमताईला जरासा डाऊट आलेला असतो, परंतु अर्जुन आणि सायलीचं लक्ष सुद्धा साक्षीकडे गेलेलं असतं आणि साक्षी आता वेगळ्याच रागाच्या नजरेने अर्जुनकडे पाहत असते आणि ती तशीच आता चैतन्य सांगतो त्यामुळे गाडी पुढे घेऊन जाते. तर इकडे आता घरी आल्यानंतर रविराज प्रियावरती खूपच चिडलेले असतात आणि ते म्हणायला लागतात की साक्षी शिकरे यांची केस फक्त मी ना, तू त्यामध्ये अडकले आहेस ना, तर मी म्हणून घेतले आहे आणि मला कोणतीही गोष्ट तुम्ही का नाही सांगितली. म्हणजे तो महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांच्यावर मला खरं तर आधीपासूनच खूप संशय आहे, परंतु मी कधी बोलून दाखवलेलं नाही. परंतु या केसमध्ये तुझं नाव इन्व्हॉल्व झालं आहे ना, त्यासाठी मी ही केस लढतोय. जर आजची ही गोष्ट झाली, अर्जुनच्या हाती CCTV फुटेज होतं आणि त्या CCTV फुटेजवरून तरी एवढं माझ्या लक्षात आले आहे की साक्षी शिकरे आणि महिपती शिकरे हे आपल्याला कुठेतरी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. मला असं वाटतंय की ते खरंच खोटं बोलत आहेत, कारण अर्जुनने सुद्धा आज ते प्रूफ करून दाखवलं आहे. तेव्हा आता प्रिया म्हणायला लागते की ओ नो, हा किल्लेदार सुद्धा आता अर्जुनच्या बाजूने चालला आहे. साक्षी साक्षी हे काय करून ठेवलं, CCTV फुटेज साधे तुला मॅनेज करता नाही आलं. तेव्हा आता नागराज म्हणतो, नाही दादा, मला असं वाटतं की म्हणजे आपली तन्वी कशी काय काय गोष्टी विसरते आणि अर्जुन समोर आला की म्हणजे ती घाबरून जाते. अर्जुन दरवेळेस आपल्या तन्वीला टार्गेट करत असतो ना, तसंच काहीसं तिच्या बाबतीतही झालं असेल. अचानक आज तिचं नाव घेतलं असेल आणि त्यामुळे जराशी ती घाबरून तिने काय बोलायचं ते विसरून गेली असेल. तेव्हा आता प्रिया म्हणते, हो बाबा, मला सुद्धा असंच वाटतं, कारण साक्षी प्रत्येक वेळेस खरंच खूप अशी छान मैत्रीण आहे माझी. मैत्रीण म्हणजे मी काय तिला सतत भेटत वगैरे नाही, पण केसच्या निमित्ताने तरी आमचं बोलणं होतं. परंतु त्यावेळी रविराज म्हणतो, नाही तन्वी, मला आज अर्जुन जो त्याने पुरावे कोर्टात सादर केले ना, त्यावरून तर एवढं लक्षात येतंय की साक्षी शिकरे आणि महिपती शिकरे हे दोघेही खूप मोठ्या गोष्टी आपल्यापासून त्यांनी लपवलेल्या आहेत आणि जोपर्यंत ते मला त्या गोष्टी सांगत नाहीत तोपर्यंत ही केस मला लढता येणार नाही. ही केस मला माझ्या पद्धतीने आता हाताळावी लागेल आणि त्यासाठी तुम्ही साक्षी शिकरे आणि महिपती शिकरे यांना परत बोलावून घ्या आणि जे काही घडलं होतं ते सांगायला सांगा. प्रत्येक वेळीच अर्जुन आता वेगळाच काहीतरी पॉइंट घेऊन आलेला असतो आणि तो वेगळ्याच विषयावर मुद्दे मांडायला लागतो. आज पाहिलंच ना कसं कोर्टात आल्या आल्या तुला तो टार्गेट करत होता. त्यावरून तरी मला असं वाटतंय की अर्जुनच्या हाती अजून खूप सारे पुरावे लागलेले आहेत. ज्या पद्धतीने तो बोलत होता माझ्याशी ना, त्यावरून मला जाणवतंय. त्यामुळे लवकरात लवकर ते साक्षी शिकरेला जे काही घडलं आहे ते सरळ खरं सांगायला सांगेन. असं म्हणून आता रागाने रविराज त्याच्या रूममध्ये गेलेला असतो. तर इकडे आता घरी आल्यानंतर सायली देवीला नमस्कार करते आणि कल्पना तिथे आलेली असते आणि कल्पनाला म्हणायला लागते की आई, आज अर्जुन सरांनी यांनी ना खूप मोठी कमालच केली. म्हणजे केसमध्ये ना असे काही पुरावे त्यांच्या हाती लागले होते ना की त्यांनी केसला एक वेगळीच दिशा दिली. तुम्हाला सांगू काही, माझा ना ह्यांच्यावरती खरंच खूप विश्वास आहे आणि मला आता अजून त्यांच्यावरचा विश्वास दृढ झाला आहे, कारण हेच आहेत जे अर्जुन सरच आहेत की मधुभाऊंना लवकरात लवकर सोडवू शकतात. तेव्हा आता कल्पना सायलीचा अर्जुनवरचा विश्वास पाहून खूपच खुश होते. त्यानंतर सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन गेलेली असते. तर सायली म्हणते, सर मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, केसच्या बाबतीत काही बोलायचं असेल तर नंतर बोलूया का, म्हणजे मला अजूनही केसेस आहेत ज्यांचा मला पूर्णपणे अभ्यास करून जावं लागतं. तेव्हा आता सायली म्हणते, सर 5 मिनिटं फक्त द्या ना. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, ठीक आहे बोला, आणि अर्जुन कॉफी पित असतो. तेव्हा सायली म्हणते, सर मला एक गोष्ट सांगा, तुम्ही नक्की त्या म्हणजे ते साक्षीचा मित्र समीर त्याला कसं काय बोलतं केलं, म्हणजे असं तुम्ही काय जादू केली की तो कोर्टात येऊन साक्षीच्या विरोधातच गेला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळी
कोर्टात म्हणजे आश्रमात जे काही रिपीट तुम्ही प्रियाकडून जबाब घेतला होता तेव्हा अर्जुन म्हणतो रिक्रिएशन. हां सर तेच. त्यावेळी मी पाहिलं होतं तेव्हा तर तुम्हाला सांगितलं होतं की मधुभाऊ गोळी मारणं शक्यच नाही आहेत आणि मधुभाऊंचा उजवा हात त्यांच्या हातामध्ये तेवढी ताकदच नाही आहे कारण मधुभाऊ डावखोरे आहेत. आणि हा मुद्दा तुम्ही आज कोर्टामध्ये का नाही मांडला सर? तुम्ही प्रियाला तर बोलावलंच नाही. तेव्हा आता अर्जुन म्हणतो मिसेस सायली जरा शांत होता का तुम्ही? तुमच्या मनामध्ये किती प्रश्नांचं भांडार निर्माण झालं आहे. तेव्हा सायली म्हणते सर खरंच आज जे झालं आहे ना ते कमालच केली आहे तुम्ही. मला ना तुमच्याकडून अजून खूप अपेक्षा आता निर्माण झाल्या आहेत की तुम्हीच आहात जे मधुभाऊंना लवकरात लवकर निर्दोष सिद्ध करू शकता. तेव्हा आता अर्जुन सांगायला लागतो की मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक गोष्ट आपण जो साक्षीदार घेऊन समोर येणार असतो त्याला कळता कामा नये. आणि मी असंच केलं. मी बिझनेसमॅन म्हणून समीर वाळकेच्या त्या रिसॉर्टमध्ये गेलो आणि तिथे जाऊन त्याला माझं खरं नाव सांगून त्याला बोलतं केलं. आणि मी आता याची धमकी दिली की माझ्याकडे सर्व काही पुरावे आहेत आणि त्याच्या रिसॉर्टमध्ये जी काही इल्लीगल कामं होतात त्या कामाचे सुद्धा माझ्याकडे पुरावे आहेत आणि त्यासाठी त्याला मी 20 वर्ष तरी जेलमध्ये खडी फोडायला पाठवू शकतो. आणि त्यावरून तुम्हाला माहिती आहे का तो इतका घाबरला की तो साक्षीच्या विरोधात जाऊन तिथे साक्ष द्यायला सुद्धा तयार झाला होता. म्हणजे त्याला फक्त मी एक छोटीशी धमकी दिली होती. त्याला बोलतं करण्यासाठी ही फक्त ट्रिक वापरली होती. त्यानंतर सायली म्हणते परंतु प्रियाला आज तुम्ही तर कटघऱ्यात बोलवलंच नाही. तेव्हा आता अर्जुन म्हणतो प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळीच करायची असते मिसेस सायली. आता मी जर आज अजून तन्वीला टार्गेट केलं असतं तर रविराज किल्लेदार काही ना काहीतरी केसला त्याने वेगळी दिशा दिली असती. आता हा मुद्दा घेऊन आपण पुढच्या वेळेस लढूयात की आणि आणखीन मुद्दे आपल्याकडे त्यावेळेस पुरावे म्हणून येतीलच की. तेव्हा आता सायली या अर्जुनच्या उत्तरावरती खूपच खुश झालेली असते आणि सायली अर्जुनला म्हणायला लागते सर खरंच तुम्ही खूप खूप म्हणजे असे बुद्धिमान वकील आहात. तेव्हा आता अर्जुन म्हणतो वकील हा बुद्धिमानच असतो फक्त त्याचा बुद्धीचा योग्य वापर त्याला करता आला पाहिजे. तन्वी प्रत्येक वेळेस खोटं बोलून रविराज किल्लेदारला डायव्हर्ट करते आणि साक्षी शिकरे महिपती शिकरे यांनी खोटे पुरावे निर्माण करून केसला एक वेगळीच दिशा दिली आणि कोर्टाची सुद्धा दिशाभूल केली होती. परंतु मी आहे ना मी आता लवकरात लवकर मधुभाऊ कसे सुटतील याकडे जास्त लक्ष देईन. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि टेन्शन मुक्त आज झोपा तुम्ही. तेव्हा आता सायली म्हणते सर तुमचं मराठी सुधारले की. तेव्हा आता अर्जुन हसायला लागतो आणि त्यानंतर सायली खूपच खुश होते आणि सायली जाऊन झोपते. तर अर्जुन आता त्याचं काम करत असतो. तर अर्जुन आता 2 कोर्टामध्ये वेगवेगळे बॉम्ब फोडलेले असतात आणि त्यामुळे महिपती शिकरे साक्षी शिकरे नागराज आणि प्रिया त्यामध्ये अचूकच अडकलेले असतात. तर आता अर्जुन परत कोणते पुरावे घेऊन आता कोर्टात साक्षी आणि प्रियाच्या विरोधात कसं लढणार आणि मधुभाऊंना निर्दोष कसं सिद्ध करून सायलीला सरप्राईज देणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार.